त्यामुळं नगरसेवक आम्हाला दिलीप पवार साहेबच पाहिजे. कारण त्यांनी ते जवळजवळ 5 वेळा निवडून आलेले आहेत. 5 वेळा निवडून आले म्हणजे प्रत्येक निवडणुकीचे 5 वर्ष, पण त्यांनी 30 वर्ष झालं असं काम करतात की पहिल्या 5 वर्षी त्यांनी काम केलं, त्यांनी काम केलं त्याच वर्षी, ज्या वर्षी ते निवडून आले त्याच वर्षी त्यांनी लाईट, पाणी, संडास, परत रस्ते, हे सगळ्या सुख सुविधा केल्या. म्हणून लोकांनी त्यांना परत निवडून दिलं. परत त्यांनी ह्याच्यापेक्षाही चांगलं हे केलं, सुविधा केलं. कित्येक वर्ष हे म्हणजे कोल्हापूरची ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्यात सगळ्यात नवीन झोपडपट्टी आमची कनानगर आहे. अजून कुठेही म्हणजे बऱ्या असा हायफाय एरियात सुद्धा प्रॉपर्टी कार्ड नाहीत, पण आमच्या इथल्या प्रॉपर्टी कार्डाचा हे सुटलाय, प्रश्न सुटलाय. आणि दुसरं म्हणजे कुठेही एवढी सुख सुविधा नाही कुठल्या झोपडपट्टीत, जे कनानगर मध्ये. आज ते अहोरात्री 4 वाजता जरी त्यांना हाक मारली तर ते उभे असतात आमच्या सुखा दुःखाला, कुठल्याही कामाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर एखाद्या कुठल्या व्यक्तीकडे गेलो तर ते कसं कामापुरतच आपल्या घरी आम्हाला शोधत येतात. आणि ज्या वेळेला त्यांचं काम झालं ना, त्यांच्या घरी आम्ही गेलो ना, ते घरीच असतात, पण काय सांगतात, नाही साहेब बाहेर गेलेत, नाही साहेब मुंबईला गेल्यात. पण आमचे नगरसेवक असे आहेत की दारातच खुर्ची टाकून बसलेले असतात लोकांच्या समस्या सोडवायला. त्यामुळे आता दुसरा जो भाग जोडला गेलेला आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी ह्या सुधारणा करतील, तिथंही त्यांची अशी सेवा पोचलेली जाईल. त्यामुळं नगरसेवक आम्हाला दिलीप पवार साहेबच पाहिजे.